मनसे नेते अमित ठाकरेंनी उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। उद्या सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात होणार। 26 जुलैच्या मुंबईतील मोर्चा संदर्भात बैठक पार पडणार। राष्ट्रवादीचे नेते संजय काकडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काकडेंनी भेट घेतली। वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। भेटीदरम्यान काही राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती। अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीच्या तपासात अनेक खुलासे समोर। भोंदू खरातनं अनुयायांच्या केवायसीचा वापर करून बनावट खाती उघडली। खरातनं केवायसीचा वापर करून त्यांच्या नकळत बँक खाती उघडली। 100 रुपयांचं चिचोके 1 लाख रुपयांना विकल्याचं समोर। बारामतीमध्ये अजित पवार यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या हस्ते अनावरण। शेती आणि शेतावरच्या रस्त्याच्या भांडणामध्ये आता ईमेलवर नोटीस येणार। आदेश न मानल्यास मोफत पोलीस संरक्षण मिळणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। मामलतदार या न्यायालयामध्ये ऐतिहासिक सुधारणा करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना अडवणाऱ्या दंडीलखोरांना आता चाप बसणार आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विद्युतीकरणाच्या कामाला सुरुवात झाली। गुजरातमधील सुरत बिलीमोरा विभागामध्ये उभारणीचं काम सुरू आहे। बुलेट ट्रेन ताशी 320 किमी वेगाने धावण्यासाठी अत्याधुनिक विद्युत व्यवस्था करण्यात येते। एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीच्या गुणांमध्ये कपात। मुलाखतीसाठी आता 275 ऐवजी 175 गुण असणार। मुख्य परीक्षा आणि मुलाखत मिळून एकूण गुणांची रचना बदलणार। एमपीएससीचा नवा निर्णय। ताकात माशी आढळल्यानं बीएमसी कडून 50,000चा दंड वसूल। अन्न आणि औषध प्रशासनाकडून बीएमसी कॅन्टीनवर अचानक छापा। आरोग्य आणि कामगार विभागानं प्रत्येकी 25,000चा दंड आकारला। एफडी अधिकाऱ्यांकडून सुमारे 5 तास बीएमसी कॅन्टीनची तपासणी करण्यात आली। सध्या बीएमसी कॅन्टीन हे सील करण्यात आले। बिहारच्या जहानाबादमध्ये विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज। आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलकांकडून घोषणाबाजी। तर महाराष्ट्रासह गुजरातमध्ये मोठा पाऊस पाहायला मिळतोय। कुठे कुठे पाऊस पडलाय, नक्की काय काय जे आहे ते पावसामुळे प्रभावित झालेलं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढली। दुटोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी आलं। गोदाघाट परिसरातील अनेक छोटे मोठी मंदिरं पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ। पालघरमधील धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग। सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ। मुसळधार पावसामुळे ढाणूतील अनेक सखल भागामध्ये पाणीच पाणी। बस आगाराला देखील तलावाचं स्वरूप। दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। तर पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। मागील 16 तासांपासून शेकडो गावांचा वीज पुरवठा खंडित। परिसरात अजूनही पावसाचा जोर कायम। पालघर जिल्ह्यातल्या तांसा नदीला पूर। आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा। तांसा नदीच्या खानिवाडे बंदर पांढरतारा पूल पाण्याखाली। मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीमध्ये कोसळलेल्या कंटेनर ट्रकचा बचाव कार्य। एनडीआरएफच्या जवानांनी अखेर चालकाचा मृतदेह बाहेर काढला। नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे कंटेनर सुमारे 100 ते 150 मीटर वाहून गेलेला। वसई विरारसह पालघर जिल्ह्याला आज येल्लो अलर्ट। विरार पश्चिमेतील विवा कॉलेजच्या रस्ता पाण्याखाली गेला। विवा मार्गावरती 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल। मुसळधार पावसामुळे तलासरीतील सजान उमरगाव रोड कालपासून बंद। पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब। अनेक रस्ते पाण्याखाली। महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील गुजरातच्या उंबरगावमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। बाजारपेठेतील अनेक घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं। मुसळधार पाऊस आणि वाऱ्याचा जोर काय।